यशस्वीरित्या जिंकला गेला. अगदी पाहायला गेलं तर या चषकाचा विचार काय केला तर आजचा हा दुसऱ्या दिवसातील पहिल्या राऊंडचा दुसरा सामना आपण तरी सध्या तरी पाहताय. अगदी पाहायला गेलं तर जांभळी टाकूरवाडा आणि त्याच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळतोय चिंचवली असा सामना सध्या तरी आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅक वरती क्रमांक 1 मध्ये सध्या तरी गोलंदाज प्रकाश आलाय. जरूर चांगल्या प्रकारची खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल कारण की दोन्ही दिग्गज संघ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. जरूर पहिलाच बॉल ऑफ केलाय. जरूर मोठा पटका सजवलाय. बोला पाठवून देखील दिलाय सीमा रेषा पार लॉंग ऑफ रिझन मध्ये षटकार. पहिल्याच बॉल वरती आक्रमकता रूप धारण केली. चांगल्या प्रकारचा पटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्याच बॉल वरती चांगल्या प्रकारचा पटका पाहायला मिळाला. हो दुसरा बॉल देखील स्टेप आउट झाले होते. इरादे देखील स्पष्ट केले होते. ऑन साइडला पटका जरूर सजवला होता. प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळाला. बघता बघता एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट झाली गेली. चांगल्या प्रकारची रणनीती आजच्या दिवसामध्ये चिंचवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती आक्रमकता रूप धारण केली होती. फलंदाज सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना. ओ फुलर लेनचा चेंडू जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. ऑन साइडला जरूर पटका सजवला. क्षेत्ररक्षक 2-2 बॉलच्या मागे धावता येतं. अंतिम टप्प्यावरती बॉल अडवला गेला. किती धावा त्या बॉल वरती कुठल्या जातील. जरूर या ठिकाणी थर्ड अंपायर डिसिजन घेतला जातोय. जरूर कुठेतरी बॉर्डर लाईनला जर का टच झाला असेल तर चौकार असेल त्या कारणाने थोडस चेक केला जातोय. जरूर या ठिकाणी कुठल्या प्रकारचा चांगल्या प्रकारचा आपल्याला चेंडू अडवलेला पाहायला मिळाला. कुठल्या प्रकारची बाउंड्री लाईनला पाय टच नसल्या कारणाने जरूर कव्हरला पटका उडाला. क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. P1च्या पहिल्या षटकामध्ये आक्रमकता रूप धारण करत असताना चांगल्या प्रकारची कामगिरी करतात दोन्ही फलंदाज. अगदी पाहायला गेले तर चिंचवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये धुवाधार फलंदाजी P1च्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. दशरथ आणि सुरेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहताय. ओ स्विचिटचा पटका जरूर सजवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे त्या ठिकाणी परंतु तसं काही घडणार नाही. अगदी एक चोरटी धाव सहजरित्याने कंप्लीट होते. स्ट्राइक एंड वरती जरूर आपल्याला या टीमचा तारणहार सुरेश पाहायला मिळाला होता. अगदी त्याच्या माध्यमातून सातत्याने त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. तो सध्या तरी आपल्याला स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळाला होता परंतु आता स्ट्राइक रोटेट झाले मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण स्ट्राइक एंड वरती दशरथला नक्कीच पाहताय. चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील P1च्या पहिल्या षटकामध्ये धाव संख्या लगावण्याचा विक्रम सध्या तरी आपण पाहताय. लेग स्टंपच्या बाहेरून पंच आमच्या दिशेने वळतात. यस मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या तरी आपण अनिल पादेला नक्कीच पाहताय. सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये पंचगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये देखील आवर्जून उपस्थित झालेत. सध्या तरी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग स्टंपच्या बाहेरून पंच आमच्या दिशेने वळतात. यस इट इज अ फाईट चेंडू आहे. जरूर यावेळी तो ओव्हर पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. त्याला पाठवून देखील दिलाय आउट ऑफ दी पार. बिग हिट षटकार. चिंचवली संघाचा विचार काय केला तर अगदी मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने चांगली कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी करतायत दोन्ही फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये जसे काही एंटर झाले तर त्यांच्या माध्यमातून जरूर चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतात. दशरथाने त्यांच्या सोबतीला या टीमचा तारणहार तारा सितारा आणखीन एक अंबरनाथ तालुक्यातील मोठा ऑलराऊंडर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश. सातत्यानं या वर्षामध्ये कुठेतरी फुल युनिफॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्याच्या माध्यमातून जरूर चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतात. या आयगाव देवी पिंपळवाडी आयोजनामध्ये देखील आवर्जून उपस्थित झालेत आणि त्याच्या माध्यमातून जरूर चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दशरथचा विचार करायला गेला तर अगदी त्याच्या माध्यमातून जरूर P1च्या पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करत असताना चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु आता स्ट्राइक इनवरती सध्या तरी आपल्याला फलंदाज
नक्कीच सुरेश पाहायला मिळेल. सुरेशच्या माध्यमातून विचार करायला गेलं तर अगदी खूप साऱ्या क्षमता चौकार आणि षटकार लगावण्याचा तो सध्या तरी आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. पुलर लेनचा चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलता आला नाही. जरूर चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या तरी आपण आकाशला पाहताय. नक्कीच आकाशच्या माध्यमातून पुलर लेनचा चेंडू होता, परंतु पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. फलंदाज सध्या तरी फलंदाजी करत असताना आपण सुरेशला पाहता, परंतु आता ऑप्शनच्या बाहेर पंचामच्या दिशेने वळताय. जस्ट इट इज अ वाईट. एक अवांतर धाव खर्च केली जाते. जरूर पहिल्या बॉलवरती चांगली कामगिरी करत असताना या बॉलवरती दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सध्या तरी ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आकाशला नक्कीच पाहताय. स्ट्राईक इन वरती पुन्हा आपल्याला सुरेश पाहायला मिळेल. जरूर बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, त्याला पाठवून दिला सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय बिग 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 षटकार. चांगल्या प्रकारची फटकेबाजी लगावत असताना मैदानाच्या आतमध्ये या टीमचा तारणहार तारा सितारा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश. मी मगाशीच उल्लेख केला होता या फलंदाजाचा अगदी या वर्षामध्ये खूप यांनी फॉर्म मध्ये असलेला सध्या तरी एक ऑलराऊंडर अंबरनाथ तालुक्यातील आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच त्याच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. शेवटच्या षटकापर्यंत जर का थांबून राहिलं तर अधिकच्या धावा खुटण्याचा विक्रम त्याच्या माध्यमातून केला जाईल, यात मात्र काही शंका नाही. अगदी ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण सध्या तरी आकाशला पाहताय. कुठेतरी या बॉलवरती आक्रमकता रूप धारण केली. मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक एंडवरती आपण सुरेशला नक्कीच पाहताय. 28 धावा धाव फलकावरती आपल्याला लगावताना पाहायला मिळत आहेत. अगदी ऑन साईडला पटका सजवला, मिड विकेटच्या दिशेला उपस्थित आहे, पण त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळत होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि दूरच राहिले. बॉल देखील निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने फ्लाय होत्या. धावसंख्या जाऊन पोहोचते सध्या तरी आपल्याला 32 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली कामगिरी करत असताना या मॅच मध्ये सध्या तरी चिंचवली क्रिकेट संघ पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पटका पसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल खाली झेलची संधी उपलब्ध झाली, परंतु आता यस झेल जमलेला दान. एक मोठा फलंदाज होता, परंतु त्याला जीवदान दिला गेलाय. चांगल्या प्रकारचा झेल टिपायचा होता, परंतु तसं काही घडत नाही. साधा सोपा झेल जमलेला दान आणि मोठ्या फलंदाजाचा ज्या वेळेत झेल सोडताना तो झेल तुम्हाला कुठपर्यंत मोजावा लागेल आता काळ आणि वेळ सांगून जाईल. सध्या तरी फर्स्ट इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना आपण जांभिवली ठाकूरपाडा क्रिकेट संघाला नक्कीच पाहताय. बॅटच्या स्लॉट मध्ये आला, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पटका पसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल खाली, पुन्हा एकदा झेलची संधी, परंतु पुन्हा एकदा झेल जमिनीला दान. चुका पाहायला मिळतात. सध्या तरी फर्स्ट इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना जांभिवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 संध्या उपलब्ध झाल्या होत्या. गोलंदाजी ट्रॅक वरती सध्या तरी ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आकाशला पाहताय. विकेटची संधी उपलब्ध झाली होती. मोठा फलंदाज सध्या तरी आपल्याला डगआउट मध्ये पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही घडत नाही. अगदी 2 जीवदान मिळाले गेले. तर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुरेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुलर लेनचा चेंडू क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक राहिलाय, परंतु आउटफील्ड फास्ट पाहायला मिळते त्या ठिकाणी. बघता बॉल देखील सीमारेषा पार. चौकार. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध बरोबर फटका सजवला होता. बॉल पाठवून देखील दिला सीमारेषा पार. चौकार आलाय. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. अगदी धुवाधार फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 20.00 सरासरी धाव फलक काढण्याचा इराद्यामध्ये सध्या तरी आपल्याला 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. दशरथ आणि त्यांच्या सोबतीला सुरेश मैदानाच्या आतमध्ये अफलातून कामगिरी करत असताना जरूर कुठेतरी झेलची संधी उपलब्ध झाली होती, परंतु तो झेल जमिनीला दान झालाय. अगदी पाहायला गेले तर कुठेतरी अधिकच्या चुका पाहायला मिळतात मॅच मध्ये. सध्या तरी फर्स्ट इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना आपण जांभिवली ठाकूरपाडा संघाला नक्कीच पाहताय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या तरी गोलंदाज जरूर बाळा आलाय. बाळावरती पुरेपूर समाचार उचलला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी फलंदाज दशरथच्या माध्यमातून जरूर षटकार आलाय. अगदी चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना जसं की ओव्हर क्रमांक
3 ला सुरुवात झाली दमदार सुरुवात देखील पाहायला मिळते. षटकाराने सुरुवात केली. ओव्हर क्रमांक 3 मध्ये स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा दशरथ पाहायला मिळतो. यावेळेचा बॉल जरूर खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू कुठल्या प्रकारचा टप्पा समजून देत नाहीये फलंदाजाला. सध्या तरी डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपल्याला बाळा पाहायला मिळतोय. नक्कीच या षटकामध्ये चांगलं कमबॅक केले जाईल का, कारण की पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती षटकार येत असताना या बॉलवरती डॉट बॉलची सांगता केली जाते. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आपल्याला दशरथ पाहायला मिळतोय. पुलर लेनचा चेंडू जर ऑन साइडला पटका सजवला क्षेत्राच्या उपस्थित आहेत. अंतिम टप्प्यावरती चांगलं जजमेंट राहिलं. बघता बघता एक धाव सहजरित्याने कंप्लीट झाली. दुसरी धावीचा प्रयत्न करणार नाही कारण की त्याला देखील ठाऊक आहे मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज धुवाधार फलंदाजी करतोय त्यालाच आता पूर्णपणे स्ट्राईक एंड वरती आणण्याचं काम करावं लागेल. त्याचं सध्या तरी काम दशरथनं केलं गेलंय. स्ट्राईक आता रोटेट झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती सध्या तरी आपण बॅट्समन सुरेशला पाहताय. हो जरूर फर्स्ट बॅगेचा चेंडू पाहायला मिळाला. स्लोवर केला होता. स्विंग अँड मिस फटका पाहायला मिळाला. जरूर डॉट बॉलची सांगता केली जाते मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण बाळाला पाहताय. जरूर पहिल्या बॉलवरती षटकार येत असताना चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक इन वरती जरूर मोठा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. त्याला देखील बीट केलं गेलंय. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर सजवायचा होता परंतु कुठेतरी विकेट देखील प्रस्थापित झाला असं, परंतु तसं काही घडत नाहीये. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी 2 षटकामध्ये आक्रमकता रूप धारण करत होता तोच फलंदाजाला कुठेतरी चांगल्या प्रकारची बेड्या ठोकून ठेवण्याचं काम केलं गेलंय. बाळाच्या माध्यमातून जरूर चांगली कामगिरी करतोय. ओहो पुन्हा एकदा जरूर समोर ठेवला गेलाय. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बाळाची राहिली आहे. जरूर 2 षटकामध्ये अधिकच्या धावा येत होत्या परंतु या षटकामध्ये चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी गोलंदाज बाळाचं अगदी पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 या आकड्यावरती. 47 या आकड्यावरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चिंचवली क्रिकेट संघाला आपण नक्कीच पाहता. या 2 षटकामध्ये 40 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत होती. त्यानंतर क्रमांक 3 मध्ये बाळाचा चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. अगदी 7 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केला गेला. जरूर पहिल्या बॉलवरती षटकार आला होता परंतु तदनंतर अफलातून कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 4 मध्ये सध्या तरी आपण प्रकाशला पाहताय. चांगली कामगिरी करावी लागेल कारण की पाहायला गेले तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही टिकून राहण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जात आहे. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आपण सुरेशला पाहताय. सुरेशला आपण पाहताय. नक्कीच मोठ्या स्पर्धेमध्ये या वर्षीचा हंगाम ज्या फलंदाजाने गाजवलाय सुरेश निरगुडा तोच सध्या तरी आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. जरूर चाबूक शॉट क्षेत्राच्या उपस्थित आहेत परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार या फलंदाजाची अक्षरशः चर्चा राहिली या हंगामामध्ये. त्याच प्रकारे कामगिरी करत असताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत. अगदी या टीमचे पाठीराखे देखील आवर्जून उपस्थित झालेत या टीमला बघण्यासाठी. अगदी प्रेक्षकांची अफाट गर्दी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. जरूर चिंचवली टीमला बघण्यासाठी अगदी चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला सुरेश पाहायला मिळतोय. 13 बॉल फेस केले गेले. 31 वरती सध्या तरी तो खेळतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरून जरूर षटकार केल्यानंतर कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाज प्रकाशला आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट केल्यानंतर स्ट्राईक एंड वरती आणण्याचं काम पुरेपूर दशरथनं केलं गेला. स्ट्राईक एंड वरती सुरेशला आपण पाहताय. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. हो बॅटच्या स्लॉट मध्ये आला. हेलिकॉप्टर जरूर सजवलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला क्षेत्राच्या उपस्थित परंतु त्याच्या हाताला चटका देऊन बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. अगदी कुठेतरी ज्या फलंदाजाचे 2 झेल जमिनीला दान झाले होते तोच फलंदाज सध्या तरी आक्रमकता रूप धारण करत असताना सुरेश निरगुडा ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
हो जरूर पुन्हा एकदा बिग 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 हिट षटकार कव्हर्सला फटका सजवला बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार षटकार चांगल्या प्रकारच्या फटकेबाजी लगावत असताना मैदानाच्या आतमध्ये सुरेश निरगुडा ऑन फायर आजच्या दिवसामध्ये अफलातून कामगिरी केली जाते जरूर ज्या फलंदाजाची मी मगाशी उल्लेख केला होता ज्या फलंदाजाची झेल सोडली गेली तोच फलंदाज सध्या तरी आक्रमकता रूप धारण करतोय प्रकाश वरती पुरेपूर समाचार घेतला जातोय हो पुन्हा एकदा जरूर स्टेप आउट झाले शतकच्या उपस्थित आहे चांगल्या प्रकारचा प्रोटेक्शन पाहायला मिळाला अंतिम टप्प्यावरती बोल चांगलं जजमेंट राहिला चांगली थ्रोपैकी देखील पाहायला मिळाली आता मात्र स्ट्राइक रोटेट झाले मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती आपण दशरथला पाहताय त्याच्या माध्यमातून देखील 7 बॉल फेस केले गेले 21 वरती सध्या तरी तो खेळतोय चांगल्या प्रकारची रणनीती आजच्या दिवसामध्ये चिंचवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते बॅटची एज लागली होती त्या ठिकाणी क्षेत्राच्या उपस्थित होत्या एक सिंगल धाव सहजरित्याने कंप्लीट होती षटक समाधीचा पंचांचा इशारा येतोय या फर्स्ट इनिंग मध्ये सध्या तरी बॅटिंग करत असताना 67 धावा कुठून काढल्यात 68 धावेचा आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय सध्या तरी जांभिवली ठाकूरपाडा संघापुढे जरूर आपल्यातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना सध्या तरी आपण सुरेश निरगुडाला पाहिला तदनंतर दशरथ देखील चांगला साथ पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून देखील जरूर अधिकच्या धावा कुटण्याचा विक्रम केला गेला जरूर चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना आजच्या दिवसात आपण आयगाव देवी पिंपळवाडी बी आयोजित सरपंच चषक 2026 ही स्पर्धा सध्या तरी आपण पाहताय या स्पर्धेचा आजचा दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या राऊंडचा दुसरा सामना सध्या तरी आपला भेटीस आला अगदी पाहायला गेले तर 67 धावा कुठून काढल्यात 68 धावेचा आव्हान या मॅच मध्ये ठेवला गेलाय चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चिंचवली क्रिकेट संघाने अधिकच्या धावा कुठून काढल्या गेल्यात अगदी पाहायला गेले तर खूपच उशीर झाल्या कारणाने आयोजकांच्या नियमानुसार 4 षटकांचा सामना खेळवला गेलाय 24 बॉलांना 68 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहताय असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे चला जांभिवली क्रिकेट संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा प्लीज कारण की पाहायला गेलं तर अधिकचा उशीर होतोय आयोजकांना थोडंसं सहकार्य करा जरूर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते अगदी सेकंड इनिंग मध्ये अमोल आणि प्रकाश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्या तरी पाहायला मिळते जांभिवली क्रिकेट संघाचा विचार केला तर अधिकच्या धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले गेले परंतु हा ग्राउंड जर का पाहायला गेला तर चेसिंग मध्ये देखील
डिफेंड मध्ये देखील चांगल्या प्रकारचा ग्राउंड ओळखला जातो, त्यामुळे कुठे कधी मॅच पलटी होईल यात मात्र काही शंका नाही आहे. जर का तुमच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारच्या स्ट्रोक पाहायला मिळाल्या, ज्या प्रकारे दशरथ आणि सुरेशला आपण पाहिलं होतं त्या प्रकारे जर का कामगिरी केली गेली तर ह्या धावा सहजरित्याने चेस होऊ शकतात, यात मात्र काही शंका नाही. तुमच्यापर्यंत जरूर पाहायला गेले तर चांगल्या प्रकारची कामगिरी तुमच्या माध्यमातून जरूर केली जाईल. अधिकचा उशीर देखील होतो, त्या कारणाने थोडंसं सहकार्य करा प्लीज. ओव्हर क्रमांक 1 मध्ये या टीमचा तारणहार तारा सितारा, या टीमचा ऑलराऊंडर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश निरगुडा. पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच बॉल पुलर लेनचा चेंडू होता, जरूर मोठा फटका सजवत होता. इरादे देखील स्पष्ट केले गेले होते, परंतु तसं काही घडत नाही. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये तेज तरार गोलंदाज सध्या तरी आपल्याला सुरेश पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल होता, फुलर लेनचा चेंडू होता, परंतु पुरेपूर फायदा उचलता आला नाही. सध्या तरी स्ट्राईक एंडवरती आपण प्रकाशला पाहताय. जरूर पुन्हा एकदा आडव्या बॅटने पटका सजवत होता, परंतु तसं काही घडत नाही. अफलातून कामगिरी करत असताना ज्या प्रकारे फलंदाजीमध्ये कामगिरी केली त्याच प्रकारे कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये या टीमचा ऑलराऊंडर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. तो सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अफलातून कामगिरी करतोय. आजच्या दिवसातील आपण पाहताय पहिल्या राऊंडचा दुसरा सामना. यावेळेचा बॉल अधिकचा बाउन्सर चेंडू, त्यामुळे पंच आमच्या दिशेने वळतात. यास वाईट चेंडू घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून. जरूर 2 बॉल कुठेतरी चांगल्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर या बॉलवरती अधिकचा बाउन्स पाहायला मिळाला, त्यानंतर वाईट घोषित केले गेले पंचांच्या माध्यमातून. जरूर पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सध्या तरी आपल्याला सुरेश पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय, बीमर घोषित केला गेलाय. जरूर या वेळेचा बॉल कुठेतरी आपण पाहू शकाल. नो घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. जरूर पुढचा बॉल फलंदाज सध्या तरी आपल्याला स्ट्राईक एंड वरती प्रकाश पाहायला मिळतो. पुरेपूर फ्रीची संधी उपलब्ध झाली, पुरेपूर फायदा उचलावा लागेल, कारण अधिकच्या धावा देखील कुठल्या गेल्यात. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चिंचवली क्रिकेट संघाला आपण नक्कीच पाहिलं होतं, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कामगिरी करत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतील का. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जांभिवली क्रिकेट संघाला आपण पाहताय, परंतु तसं काही घडत नाही. अफलातून कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुरेश निरगुडाला आपण पाहताय. यावेळेस बॉल जरूर मोठा फटका सजला, कव्हर्सला उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन ती बॉल खाली, कुठल्या प्रकारची तो करणार नाही. फलंदाज सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज प्रकाश बॅक टू द डगआउट, सॉरी अमोल बॅक टू द डगआउट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी कुठेतरी मोठा फटका जरूर सजवला होता, परंतु तसं काही घडत नाही. उंची जास्त आणि लांबी कमी असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्याच्या घडीला आपण पाहताय. आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आकाश मध्ये देखील खूप साऱ्या क्षमता आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच त्याच्या माध्यमातून देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये चौकार आणि षटकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात, परंतु या सामन्यामध्ये त्याच प्रकारे कामगिरी करावी लागेल, कारण की 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 4 षटकांमध्ये अधिकच्या धावा कुठून काढावे लागतील, परंतु बॅटची एज, क्षेत्ररक्षक डाऊन ती बॉल खाली, कुठल्या प्रकारची तो करणार नाही. फलंदाज आकाश बॅक टू द डगआउट. या ठिकाणी पाहायला गेलं तर शेवटचा बॉल शिल्लक असेल P1च्या पहिल्या षटकामध्ये. सध्या तरी आपण गोलंदाज सुरेशला पाहताय. नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग मध्ये देखील चांगली कामगिरी, त्यानंतर बॉलिंग मध्ये देखील चांगली कामगिरी. मित्रांनो, यासाठी अफाट मेहनत घ्यावी लागते. ऑलराऊंडरची भूमिका बजावत असताना चांगल्या प्रकारचा खेळ जेव्हा तुमच्या माध्यमातून केला जातो त्याच वेळेस तुम्हाला ऑलराऊंडरची भूमिका दिली जाते. अगदी तीच चांगल्या प्रकारचा संघर्ष करत असताना, पूर्णपणे प्रॅक्टिस वरती जोर देत असताना, चांगल्या प्रकारचा खेळ सातत्यानं
या ऑलराऊंडर खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश निरगुडाच्या माध्यमातून. जरूर मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले गेले त्याच्या माध्यमातून आणि 2 विकेट देखील प्रस्थापित केले गेलेत. अगदी चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 बॉल आणि 66 धावसंख्येची गरज सध्या तरी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या तरी आपल्याला चंदर पाहायला मिळेल. चंदरच्या माध्यमातून देखील गेम चेंजर म्हणून या टीमचा ओळखला जाणारा आपल्याला पाहायला मिळतोय चंदर. नक्कीच त्याच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. या चषकामध्ये देखील आवर्जून उपस्थित झालाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून कामगिरी करत असताना जरूर डॉट बॉलची सांगता त्याच्या माध्यमातून केली जाते. पहिलाच बॉल फेकत असताना अचूक टप्प्यावरती अचूक लाईन लेंथ चांगल्या प्रकारचा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता त्याच्या माध्यमातून केली गेली. चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण चंदरला पाहताय. अफलातून कामगिरी 16 बॉलांना 65 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉल वरती कुठेतरी षटकार लगावा लागेल. चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल परंतु तसं काही घडत नाही. थर्ड स्लिप मध्ये बॉल जरूर ट्रॅव्हल झालाय. लॉंग लेगला फटका सजवलाय. चांगल्या प्रकारचा प्रोटेक्शन पाहायला मिळाला. अगदी अफलातून कामगिरी करत असताना गुड फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी अंतिम टप्प्यावरती चांगला जजमेंट राहिला. आपल्या संघासाठी पूर्णपणे एफर्ट देत असताना फिल्डर पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना थर्ड स्लिप मध्ये जरूर बॉल ट्रॅव्हल झाला होता. चौकार देखील गेला असता परंतु तसं काही घडत नाही. अंतिम मुवमेंटला बॉल अडवला गेला. जरूर पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता परंतु तसं काही घडत नाही. अफलातून कामगिरी करत असताना चंदर सध्या तरी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या फलंदाजाने देखील मागील काळ गाजवलाय आणि अजून देखील मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना या वर्षी मध्ये देखील चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी पिंपळवाडी बी आयोजित सरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये देखील चिंचवली क्रिकेट संघाची अफलातून कामगिरी पाहायला मिळते. परंतु बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. उशिरा का होईना परंतु आलाय हा संघर्षमय षटकार आपल्याला पाहायला मिळतो. अगदी कुठेतरी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळाला होता. जर का पहिल्या षटकापासून या प्रकारे सुरुवात पाहायला मिळाली तर चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला असता. जांभिवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून देखील अधिकच्या धावा जर का कुठल्या गेल्या असत्या तर चांगल्या प्रकारची खेळी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली असती परंतु तसं काही घडत नाही. जरूर या ठिकाणी हे षटक समाप्त असेल. प्लीज तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. कुठेतरी चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना चंदर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 कड्याच्या मोबदल्यामध्ये 10 वरती जाऊन पोहोचलाय जांभिवली क्रिकेट संघ. त्यानंतर पाहायला गेलं तर 12 बॉल आणि 58 धावसंख्येची गरज असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते परंतु तसं काही घडत नाही. अफलातून कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर अर्जुनच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जाते. डॉट बॉलची सांगता केली जाते. अर्जुनच्या माध्यमातून देखील ज्या प्रकारे 2 गोलंदाज आले होते त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी करत असताना हा गोलंदाज देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. सलगचे 2 बॉल फेकले गेलेत. एकही धाव खर्च करत नाही. डॉट बॉलची सांगता केली जाते.
ज्या प्रकारे सुरुवात करून दिली होती आपण पाहिलं होतं सुरेशला, त्याच प्रकारे सुरुवात करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतं जरूर बॅटची एज लागली, झीलची संधी उपलब्ध झाली. विकेट किपर डाऊन दी बॉल खाली कुठल्या प्रकारची चूक करणार नाही. अजून एक आदरा सध्या तरी सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जांभिवली क्रिकेट संघाला 10 वरती 3 विकेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 बॉलानं 58 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असं इक्वेशन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइड सामना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी चिंचवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून जरूर पूर्णपणे मॅच झुकली गेली, परंतु चांगल्या प्रकारचा खेळ जांभिवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल का? अर्जुनच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी केली जाते. हो, पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते, पुढे येऊन बॅकफुटला गेले होते. पंच करायचा होता, सरळ ढकलून द्यायचा होता, परंतु तसं काही घडत नाही. लॉंग लेगला जरूर फटका सध्या होता, परंतु तसं काही घडत नाही. डॉट बॉलची संख्या केली जाते मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण गोलंदाज अर्जुनला पाहताय, फक्त आणि फक्त दिशा दाखवली गेली. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल जरूर झालाय, चांगल्या प्रकारचा प्रोटेक्शन पाहायला मिळाला. अंतिम टप्प्यावरती बॉल अडवला गेला. सात बॉलानं 58 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. जरूर मोठा फटका सजवत होता, इरादे स्पष्ट केले होते, परंतु तसं काही घडत नाही. डॉट बॉलची संख्या शेवटच्या बॉलवरती शेवट गोल करत असताना चांगल्या प्रकारचे गोलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. आता मात्र या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 6 बॉलचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉलांना 58 धावसंख्येची गरज, फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली होती त्याच प्रकारे गोलंदाजी मध्ये देखील चिंचवली क्रिकेट संघ आजच्या दिवसामध्ये दमदार खेळी आपल्याला पाहायला मिळते. जरूर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दशरथ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉलांना 58 धावसंख्येची गरज असताना गोलंदाजी करण्यासाठी आलाय सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय दशरथ. दशरथ आलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉलचा खेळ शिल्लक असताना जरूर स्लोवर गतीचा टाकलेला चेंडू कुठल्या प्रकारचा फटका समजत नाही. स्विंग अँड मिस जरूर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे ऑन साइड सामना झुकत असताना सध्या तरी आपण चिंचवली क्रिकेट संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये पहिल्या राऊंडचा दुसरा सामना सध्या तरी आपण आपल्या भेटीस आला होता. जांभिवली क्रिकेट संघाने त्यांच्या विरोधात संघ फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी चिंचवली क्रिकेट संघ 67 धावा कुठून काढल्या होत्या, 68 धावेचा आव्हान ठेवलं गेलं होतं या मॅच मध्ये. तेच डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला चिंचवली क्रिकेट संघ पाहायला मिळत आहे. डिफेंड देखील त्यांच्या माध्यमातून चांगलं केलं जात आहे. थोडेसे कुठेतरी प्रयत्न कमी पडत असताना जांभिवली क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर गतीचा टाकलेले चेंडू पुन्हा एकदा जरूर फसव्या गतीचे चेंडू टाकले जातात, कुठल्या प्रकारचा टप्पा समजून देत नाही. सध्या तरी ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाज आपल्याला दशरथ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू स्विंग अँड मिस फटका पाहायला मिळतोय. अधिकच्या धावा कुटण्याचा विक्रम सध्या तरी चिंचवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून केला होता, त्याचाच पुरेपूर फायदा उचलत असताना अफलातून कामगिरी त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा अगदी पाहायला गेलं तर स्लोवर गतीचा टाकले चेंडू जात आहेत, फसव्या गतीचे चेंडू पाहायला मिळतात, कुठल्या प्रकारचा टप्पा समजून देत नाहीये. सध्या तरी गोलंदाज आपल्याला दशरथ पाहायला मिळते, त्याच्या माध्यमातून जरूर आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली जाते. जरूर या ठिकाणी पाहायला गेले तर मिड ऑन षटक हाताळलं गेलाय मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण
गोलंदाज दशरथला पाहिलं होतं. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना मेडाऊनचं षटक हाताळत असताना पूर्णपणे आपल्या टीमला विजय प्रस्थापित करून दिलाय. चांगल्या प्रकारची कामगिरी आजच्या दिवसामध्ये चिंचवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून राहिली आहे. बेस्ट ऑफ लक टीम चिंचवली, हार्ड लक टफ लक टीम जांभिवली ठाकूरपाडा. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं गोडचं कौतुक करूया या स्पर्धेच्या वतीने.